भाजपच्या वरळीमधील मोर्चात नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हा दाखल। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपने जनआक्रोश मोर्चा काढलेला। मुंबईमधील भाजपच्या मोर्चा दरम्यान झालेल्या ट्रॅफिकवरून महिलेचा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती संताप। सदर महिला नको त्या भाषेत बोलत होती, माफी मागितली तरी महिलेचं वर्तन हे चुकीचंच, महाजन यांनी केलं स्पष्ट। पहिल्यांदाच एका मंत्र्याला महिलेच्या इतक्या शिव्या पडल्यात। भाजपच्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान महिलेच्या गोंधळानंतर नाना पटोलेंचा मंत्री गिरीश महाजन यांना हा टोला। भाजपच्या मोर्चामध्ये महिलांपेक्षा पुरुष जास्त, 1500 रुपये बंद झाल्यावर खरी नारी शक्ती दिसेल। लाडकी बहीण योजनेवरून राऊतांचा हा निशाणा। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली। चौकशी दरम्यान छातीत दुखू लागलं, खरातला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलं। मळमळ आणि उलट्यांचाही त्रास झाला अशी माहिती। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। 31 मार्चपासून कल्पना खरात फरार, तर शिर्डी पोलिसांसमोर शोधण्याचा आभार। दहशत संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले आणि प्रतीक घुलेकडून एका कैद्याला मारहाण। ऑडिओ क्लिप व्हायरल, जेलरच्या बदलीपासून ते जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा या क्लिपमध्ये उल्लेख। कचऱ्याच्या डब्यामध्ये लपवलं 6 कोटींचं ड्रग्ज, आरोपी अश्विनी पॉलचा भांडाफोड। तर पालिका सर्वेच्या नावाखाली टिटवाळ्यामध्ये पोलिसांचं सिक्रेट मिशन। आरोपी महिलेकडून स्वतःची ओळख लपवण्यासाठी बनावट नावाचा देखील करण्यात आला वापर। बुलडाण्यामध्ये लग्न जुळत नाही, त्यामुळे 2 युवकांनी गळफास घेत आत्महत्या केली। संग्रामपूर आणि चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना, दोन्ही प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद। अहिल्यानगरमध्ये एका सरपंचानं पत्नी लेकरासह जिवंतपणीच दशक्रिया विधी उरकला। तर ठराविक विधीनंतर मोक्ष मिळतो हा गैरसमज दूर करण्यासाठी स्वतःचं पिंडदान केलं। पिंडाला कावळाही शिवला। 1 मे पासून मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती। राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेने दिला पाठिंबा, तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून निर्णयाविरोधात संपावर जाणार। पुढील 4 दिवस पावसाचे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। पुण्यासह सातारा, करमाळा, धाराशिवमध्येही गारपीट।